आम्ही सगळेजण काँग्रेसचा निषेध करत, गांधी परिवाराचा निषेध करत त्या ठिकाणी थांबलो होतो। उन्मत्तपणाचा जो कळस होता तो मी डोळ्याने पाहिला की हिंदुस्थान म्हणजे आमची जहागीर आहे। ज्यांचे आजोबा, त्यांच्यानंतर त्यांची आजी, त्याच्यानंतर त्यांची आई आणि हा सगळा परिवार हिंदुस्थान म्हणजे आमची जहागीर आहे असं समजून ज्या पद्धतीने त्यांनी त्या ठिकाणी उन्मत्तपणाचा कळस दाखवला तो डोळ्याने पाहिला। प्रताप सारंगीसारख्या एका ज्येष्ठ खासदाराला हाताचा धक्का मारून पुढे गेले आणि ते खाली पडल्यानंतर त्यांच्या डोक्यातून रक्त वाहत होतं ते देखील त्यांनी पाहिलं नाही। म्हणजे हा निर्लज्जपणाचा कळस आहे। एकीकडे बाबासाहेबांचं नाव घ्यायचं आणि लोकसभेमधल्या एका ज्येष्ठ सदस्याला ढकलून पुढे निघून जायचं। तो ज्येष्ठ सदस्य खाली पडला, ते आमचे ज्येष्ठ सन्माननीय सदस्य आहेत प्रताप सारंगी, त्यांच्या डोक्यातून अक्षरशः ते रक्त वाहत होतं। मग त्यांना आम्ही तिथून वाट काढून त्यांना उपचारासाठी पाठवलं। पण एवढा संविधानाचा बद्दल त्यांनी ज्या पद्धतीनं बोलतायत, बाबासाहेबांच्या बद्दल बोलतायत, पण एक खासदार त्या ठिकाणी पडलाय, त्यांच्यामुळं पडलाय, त्यांच्या धक्क्यामुळे पडलाय, डोक्यातून त्यांचं रक्त वाहत आहे। त्यांच्याकडे बघण्याची त्यांची थोडीशी देखील माया त्यांच्या मनामध्ये आली नाही। तर त्यामुळे ज्या काँग्रेस पार्टीने बाबासाहेबांचा अपमान केला, ज्या काँग्रेस पार्टीने बाबासाहेबांना लोकसभेमध्ये येऊ दिलं नाही, 2 वेळा त्यांचा पराभव केला, त्याच राहुल गांधींनी पुढे चालून मनमोहन सिंगांच्या समोर कॅबिनेटचा अप्रूव्ह असलेला जो कागद आहे, तो GR आहे, तो फाडला। तोच उन्मत्तपणा आज मला डोळ्याने पाहायला मिळाला। एका ज्येष्ठ खासदाराला खाली पडल्याच्या नंतर किमान माणुसकीच्या भावनेने पाठीमागून वळून पाहायला पाहिजे होतं, तर त्याने वळून न पाहता किंवा त्यांची जखम होती, त्यांचं रक्त वाहून जात होतं। मग आम्ही सगळ्यांनी उचलून त्यांना प्रथमोपचाराला घेऊन गेलोत आणि प्रताप सारंगीसारख्या एका गरीब माणसाला जेव्हा ते ढकलून पुढे जातात तेव्हा राहुल गांधींचा खरा चेहरा आज सगळ्या जगासमोर आलेला आहे। पप्पू यादव म्हणतात जेव्हा प्रताप सारंगी पडले लागलं त्यावेळेस राहुल गांधी हे दूर होते, मी त्याच्यासोबत उभा होतो। तुम्ही म्हणता की प्रताप मी स्वतः तिथे बाजूला होतो। राहुल गांधी अशा उर्मटपणाने ज्या पद्धतीने त्यांची जी बॉडी लँग्वेज होती, हाताने ढकलून ढकलून लोकांना ते पुढे जात होते, अशा पद्धतीने जात होते की मीच या जगाचा जहागीरदार आहे, मीच या हिंदुस्थानचा मालक आहे, म्हणजे सगळे माझ्या पुढं तुच्छ आहेत, अशा पद्धतीने ज्येष्ठ सन्माननीय सदस्यांचा ते कोपऱ्याने ढकलून ढकलून पुढे जात होते। त्या ढकलाढकलीमुळे तर प्रताप सारंगी पडले। प्रताप सारंगी पडल्यानंतर त्यांच्या डोक्यातून ते पडले म्हणून आवाज आला, मागे वळून बघायला तयार नाहीत। मी डॉक्टर या नात्यानं त्यांना त्या व्हीलचेअरवरती बसवलं आम्ही सगळ्यांनी। त्यांच्या जखमा ह्या त्यांची खोल आहे जखम, त्यातून रक्त वाहत होतं, तर किमान त्यांना बघायची देखील प्रेम किंवा त्यांच्या मनामध्ये आलं नाही की एवढा ज्येष्ठ सदस्य खाली पडला आहे, त्यांना बघायला पाहिजे। एकीकडे संविधानावरचं प्रेम म्हणायचं, एकीकडे बाबासाहेबावरचं प्रेम म्हणायचं, आणि संविधानाच्या ताकदीने निवडून आलेले जे गरीब आमचे खासदार आहेत, ज्यांना पडल्यानंतर रक्त वाहत होतं, त्यांच्याकडे बघायची देखील राहुल गांधींची मनातून त्यांच्या आत्मीयता निर्माण झाली नाही। हेच त्यांचं संविधानावरचं प्रेम आहे का हे मला दिसून आलेलं आहे। सर, एक मुद्दा असा आहे, मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र झाला, अनेक हुतात्म्यांनी त्यामध्ये बलिदान दिलेलं आहे। आज कर्नाटकमधले काँग्रेसचे एक आमदार आहेत, त्यांनी असं म्हटलेलं आहे की मुंबईला केंद्रशासित प्रदेश करा। ते आत्मीचे काँग्रेसचे लक्ष्मण सवदी एक आमदार आहेत, त्यांची वादग्रस्त कारकीर्द यापूर्वी राहिलेली आहे। काँग्रेस ही महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकारमध्ये सहभागी आहे। अद्याप काँग्रेसकडून किंवा महाविकास आघाडीकडून याबाबत कुठलीही स्पष्टता नाही। भाजपची भूमिका तुमच्या होती? काँग्रेसच्या लोकांचं डोकं फिरलेलं आहे। काँग्रेसची जी लोकं आहेत ह्यांना कधी उठून काय बोलायचं हेच त्यांना तारतम्य नसतं। एकतर संविधानाचे पुस्तकं घेऊन फिरायचे, पण आमच्या पत्रकार महोदयांनी मला दाखवलं ते संविधानाचं पुस्तक, ते संविधानाचं पुस्तक फक्त वरतून होतं, खालून उघडून पाहिलं तर त्याच्यामध्ये पानंही नव्हते, लिहिलेले वाक्यही नव्हते। अशा प्रकारच्या या कर्नाटकांच्या लोकांना म्हणजे जेवढं त्यांची तारीफ तर करावी का निंदा करावी हेच मला कळत नाही। कारण ह्या मुंबई ही आर्थिक राजधानी आहे महाराष्ट्राची, आणि या मुंबईला महाराष्ट्रापासून कोणी तोडू शकत नाही। ब्रह्मदेव जरी खाली उतरला तरी मुंबई ही महाराष्ट्रापासून कोणी तोडू शकत नाही। काँग्रेसवाल्यांनी त्याचा जबाब द्यावा, महाविकास आघाडीच्या लोकांनी त्याचा जबाब द्यावा, आणि काँग्रेसच्या लोकांची मती गुंग झालेली आहे। ते कुठल्याही बाबतीत कोणत्या थराला जातील काहीच सांगता येत नाही। अमित भाईंचा पूर्ण व्हिडिओ त्यांनी पूर्णपणे ऐकला पाहिजे। अमित भाईंचा व्हिडिओ त्यांनी बारीक असा कातरून तेवढाच व्हिडिओ दाखवून सोशल मीडियावरती जो काही प्रचार चालवलेला आहे तो अतिशय घृणास्पद आणि निंदनीय आहे।
कसं आहे, आता उद्धव ठाकरेंनी देखील आत्मचिंतन करायची वेळ आलेली आहे. जनतेनं त्यांना नाकारलेलं आहे. त्यांना जनतेनं का नाकारलेलं आहे याच्याबद्दल पण त्यांनी आत्मचिंतन करावं आणि महाविकास आघाडीने पण आत्मचिंतन करावं. या सगळ्या गोष्टी आपण जनतेच्या दरबारात का हरलो, आपण जनतेच्या दरबारातून का बाहेर फेकल्या गेलो, एकदा चालवलेला फेक नॅरेटिव्ह हा पुन्हा चालू शकत नाही. जनतेमध्ये जाऊन त्यांचे कामं करावं लागतात, जनतेमध्ये जाऊन त्यांचे सेवा कार्य करावं लागतं, जनतेचे प्रश्न मिटवावे लागतात आणि जनतेचा सेवक म्हणून जनतेमध्ये गेल्याच्या नंतर जनता ही डोक्यावर घेऊन चालत असते. त्यामुळे उद्धव ठाकरेंनी पण आत्मचिंतन करावं आणि महाविकास आघाडीच्या नेत्यांनी पण आत्मचिंतन करावं अशी माझी भूमिका आहे. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या संदर्भात कॅगने ऑडिट केलं होतं आणि त्याच्यामध्ये नांदेडचा रस्ता आहे तो विलंब झाला, त्यामुळे 203 कोटीचा फटका सरकारला बसला असं या अहवालात मला अजून त्याची माहिती नाही आहे. मी त्याचा लगेच माहिती घेतो, अभ्यास करतो आणि तुम्हाला त्याच्याबद्दल सांगतो. येस. अमित शहा यांनी केलेल्या वक्तव्याच्या संदर्भात जेव्हा काँग्रेसचे खासदार आंदोलन करत होते त्यावेळेस काही ठिकाणी धक्काबुक्की झाल्याचा आरोप करण्यात येत आहे. तुम्ही तिथं होते, काय नक्की वस्तुस्थिती आहे? आम्ही सगळेजण काँग्रेसचा निषेध करत, गांधी परिवाराचा निषेध करत त्या ठिकाणी थांबलो होतो. उन्मत्तपणाचा जो कळस होता तो मी डोळ्याने पाहिला की हिंदुस्थान म्हणजे आमची जहागीर आहे. ज्यांचे आजोबा, त्यांच्यानंतर त्यांची आजी, त्याच्यानंतर त्यांची आई आणि हा सगळा परिवार हिंदुस्थान म्हणजे आमची जहागीर आहे असं समजून ज्या पद्धतीने त्यांनी त्या ठिकाणी उन्मत्तपणाचा कळस दाखवला तो डोळ्याने पाहिला. प्रताप सारंगीसारख्या एका ज्येष्ठ खासदाराला हाताचा धक्का मारून पुढे गेले आणि ते खाली पडल्यानंतर त्यांच्या डोक्यातून रक्त वाहत होतं ते देखील त्यांनी पाहिलं नाही. म्हणजे हा निर्लज्जपणाचा कळस आहे. एकीकडे बाबासाहेबांचं नाव घ्यायचं आणि लोकसभेमधल्या एका ज्येष्ठ सदस्याला ढकलून पुढे निघून जायचं. तो ज्येष्ठ सदस्य खाली पडला. ते आमचे ज्येष्ठ सन्माननीय सदस्य आहेत प्रताप सारंगी, त्यांच्या डोक्यातून अक्षरशः ते रक्त वाहत होतं. मग त्यांना आम्ही तिथून वाट काढून त्यांना उपचारासाठी पाठवलं. पण एवढा संविधानाचा बद्दल त्यांनी ज्या पद्धतीनं बोलतायत, बाबासाहेबांच्याबद्दल बोलतायत, पण एक खासदार त्या ठिकाणी पडला आहे, त्यांच्यामुळं पडलं आहे, त्यांच्या धक्क्यामुळे पडलं आहे, डोक्यातून त्यांचं रक्त वाहत आहे. त्यांच्याकडे बघण्याची त्यांची थोडीशी देखील माया त्यांच्या मनामध्ये आली नाही. तर त्यामुळे ज्या काँग्रेस पार्टीने बाबासाहेबांचा अपमान केला, ज्या काँग्रेस पार्टीने बाबासाहेबांना लोकसभेमध्ये येऊ दिलं नाही, 2 वेळा त्यांचा पराभव केला, त्याच राहुल गांधींनी पुढे चालून मनमोहन सिंगांच्या समोर कॅबिनेटचा ॲप्रूव्ह असलेला जो कागद आहे, तो GR आहे, तो फाडला. तोच उन्मत्तपणा आज मला डोळ्याने पाहायला मिळाला. एका ज्येष्ठ खासदाराला खाली पडल्याच्या नंतर किमान माणुसकीच्या भावनेने पाठीमागून वळून पाहायला पाहिजे होतं. तर त्याने वळून न पाहता किंवा त्यांची जखम होती, त्यांचं रक्त वाहून जात होतं. मग आम्ही सगळ्यांनी उचलून त्यांना प्रथमोपचाराला घेऊन गेलोत आणि प्रताप सारंगीसारख्या एका गरीब माणसाला जेव्हा ते ढकलून पुढे जातात तेव्हा राहुल गांधींचा खरा चेहरा आज सगळ्या जगासमोर आलेला आहे. पण पप्पू यादव म्हणतात जेव्हा प्रताप सारंगी पडले लागलं त्यावेळेस राहुल गांधी हे दूर होते, मी त्याच्यासोबत उभा होतो. तुम्ही म्हणता की प्रताप मी स्वतः तिथे बाजूला होतो. राहुल गांधी अशा उर्मटपणाने ज्या पद्धतीने त्यांची जी बॉडी लँग्वेज होती, हाताने ढकलून ढकलून लोकांना ते पुढे जात होते, अशा पद्धतीने जात होते की मीच या जगाचा जहागीरदार आहे, मीच या हिंदुस्थानचा मालक आहे, म्हणजे सगळे माझ्यापुढं तुच्छ आहेत. अशा पद्धतीने ज्येष्ठ सन्माननीय सदस्यांचा ते कोपऱ्याने ढकलून ढकलून पुढे जात होते. त्या ढकलाढकलीमुळे तर प्रताप सारंगी पडले. प्रताप सारंगी पडल्यानंतर त्यांच्या डोक्यातून ते पडले म्हणून आवाज आला, मागे वळून बघायला तयार नाहीत. मी डॉक्टर या नात्यानं त्यांना त्या व्हीलचेअरवरती बसवलं आम्ही सगळ्यांनी. त्यांच्या जखमा ह्या त्यांची खोल आहे जखम, त्यातून रक्त वाहत होतं. तर किमान त्यांना बघायची देखील प्रेम किंवा त्यांच्या मनामध्ये आलं नाही की एवढा ज्येष्ठ सदस्य खाली पडला आहे, त्यांना बघायला पाहिजे. एकीकडे संविधानावरचं प्रेम म्हणायचं, एकीकडे बाबासाहेबावरचं प्रेम म्हणायचं आणि संविधानाच्या ताकदीने निवडून आलेले जे गरीब आमचे खासदार आहेत, ज्यांना पडल्यानंतर रक्त वाहत होतं, त्यांच्याकडे बघायची देखील राहुल गांधींची मनातून त्यांच्या आत्मीयता निर्माण झाली नाही. हेच त्यांचं संविधानावरचं प्रेम आहे का हे मला दिसून आलेलं आहे. सर, एक मुद्दा असा आहे
मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र झाला, अनेक हुतात्म्यांनी त्यामध्ये बलिदान दिलेलं आहे. आज कर्नाटकमधले काँग्रेसचे एक आमदार आहेत, त्यांनी असं म्हटलेलं आहे की मुंबईला केंद्रशासित प्रदेश करा. ते आत्मीचे काँग्रेसचे लक्ष्मण सवदी हे आमदार आहेत, त्यांची वादग्रस्त कारकीर्द यापूर्वी राहिलेली आहे. काँग्रेस ही महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकारमध्ये सहभागी आहे. अद्याप काँग्रेसकडून किंवा महाविकास आघाडीकडून याबाबत कुठलीही स्पष्टता नाही. भाजपची भूमिका तुमच्या होती. काँग्रेसच्या लोकांचं डोकं फिरलेलं आहे. काँग्रेसची जी लोकं आहेत ह्यांना कधी उठून काय बोलायचं हेच त्यांना तारतम्य नसतं. एकतर संविधानाचे पुस्तकं घेऊन फिरायचे, पण आमच्या पत्रकार महोदयांनी मला दाखवलं ते संविधानाचं पुस्तक. ते संविधानाचं पुस्तक फक्त वरतून होतं, खालून उघडून पाहिलं तर त्याच्यामध्ये पानंही नव्हते, लिहिलेले वाक्यही नव्हते. अशा प्रकारच्या या कर्नाटकांच्या लोकांना म्हणजे जेवढं त्यांची तारीफ तर करावी का निंदा करावी हेच मला कळत नाही. कारण ह्या मुंबई ही आर्थिक राजधानी आहे महाराष्ट्राची, आणि या मुंबईला महाराष्ट्रापासून कोणी तोडू शकत नाही. ब्रह्मदेव जरी खाली उतरला तरी मुंबई ही महाराष्ट्रापासून कोणी तोडू शकत नाही. काँग्रेसवाल्यांनी त्याचा जबाब द्यावा, महाविकास आघाडीच्या लोकांनी त्याचा जबाब द्यावा. आणि काँग्रेसच्या लोकांची मती गुंग झालेली आहे. ते कुठल्याही बाबतीत कोणत्या थराला जातील काहीच सांगता येत नाही. अमितभाईंचा पूर्ण व्हिडिओ त्यांनी पूर्णपणे ऐकला पाहिजे. अमितभाईंचा व्हिडिओ त्यांनी बारीक असा कातरून तेवढाच व्हिडिओ दाखवून सोशल मीडियावरती जो काही प्रचार चालवलेला आहे तो अतिशय घृणास्पद आणि निंदनीय आहे. कसं आहे, आता उद्धव ठाकरेंनी देखील आत्मचिंतन करायची वेळ आलेली आहे. जनतेनं त्यांना नाकारलेलं आहे. त्यांना जनतेनं का नाकारलेलं आहे याच्याबद्दल पण त्यांनी आत्मचिंतन करावं, आणि महाविकास आघाडीने पण आत्मचिंतन करावं. या सगळ्या गोष्टी आपण जनतेच्या दरबारात का हरलो, आपण जनतेच्या दरबारातून का बाहेर फेकल्या गेलो. एकदा चालवलेला फेक नॅरेटिव्ह हा पुन्हा चालू शकत नाही. जनतेमध्ये जाऊन त्यांचे कामं करावं लागतात, जनतेमध्ये जाऊन त्यांचे सेवा कार्य करावं लागतं, जनतेचे प्रश्न मिटवावे लागतात. आणि जनतेचा सेवक म्हणून जनतेमध्ये गेल्याच्या नंतर जनता ही डोक्यावर घेऊन चालत असते. त्यामुळे उद्धव ठाकरेंनी पण आत्मचिंतन करावं आणि महाविकास आघाडीच्या नेत्यांनी पण आत्मचिंतन करावं अशी माझी भूमिका आहे. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या संदर्भात कॅगने ऑडिट केलं होतं आणि त्याच्यामध्ये नांदेडचा रस्ता आहे तो विलंब झाला, त्यामुळे 203 कोटीचा फटका सरकारला बसला असं या अहवालात मला अजून त्याची माहिती नाही आहे. मी त्याचा लगेच माहिती घेतो, अभ्यास करतो आणि तुम्हाला त्याच्याबद्दल सांगतो. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.